तळपायाची आग मस्तकात गेली असं म्हणत राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर संतापले। त्यांनी निवडणूक आयोगातील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ ट्विट करत संताप व्यक्त केलाय। आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे। ही ऍक्च्युअली तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो। आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो, एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो। त्याची शहानिशा कोण करतं? सर, शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी। दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो। ज्या ठिकाणी जागा नाहीये त्या ठिकाणी मतदान झालं का? ज्या ठिकाणी जागाच नाहीये, फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत, मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना, काहीतरी जबाबदारी असेल साहेब। जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे, भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत ते भारत निवडणूक आयोगाचे। आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली, ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे। हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बावलंय। दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यांवर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत, आता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांचं करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा। तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल। बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन केलंय।